तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामध्ये सांगोल्यामध्ये 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर धाडी पडल्यात, त्यामुळे खळबळ उडाली आहे। काल रात्री सांगोल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकून झाडाझडती घेतली। काल रात्री सांगोल्यातील विराट सभा संपताच शहाजीबाबूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकला आणि संपूर्ण कार्यालयाची झडती घेतली। दुसरीकडे भाजप, शेकाप, राष्ट्रवादी आणि सांगोला शहर विकास आघाडी यांच्या कार्यालयावर देखील धाडी टाकण्यात आल्या। एलसीबी पथक आणि निवडणूक भरारी पथक यांनी या सर्व कार्यालयांची तपासणी केली आहे। त्यामुळे या 5 पक्षांच्या कार्यालयांवर धाडी पडण्यामागे नेमकं काय आहे असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। हा रूटीन प्रोसिजरचा भाग आहे की याच्या मागे काही वेगळं राजकारण शिस्त आहे, अशी ही चर्चा सध्या सांगोल्यामध्ये सुरू झाली आहे। तर सांगोल्याच्या छापेमारी मागे देवेंद्र फडणवीस नाहीत असं शहाजीबाबू पाटलांनी म्हटलंय। तर आपण कारवाईला घाबरत नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री असतील याच्या मागे? अजिबात नाही। ते असतील तर मी राजस्थानने आत्ताच घ्या, कशाला मी बाहेर बी जात। अजिबात नाही। फडणवीस साहेब आज माझ्यावर प्रेम आहे, मला काही गॅरंटेड खात्री आहे मला। अजिबात फडणवीस साहेब असून माझ्यावर पाप करणार नाही। मी डरकाळी फोडाय घाबरत नाही, फक्त मी फडणवीस साहेबांविषयी भावनिक झालो की भाऊ आता। पण एवढंच सांगतो की आपला दाढीवाल्याचा एक डायलॉग आहे माहिती आहे, झुकेगा नाही सारा। फक्त मला शांत जरा विचारतो, झुकणार नाही। दरम्यान दीपक साळुंखेंनी षडयंत्र रचून ही कारवाई केल्याचा आरोप शहाजीबाबू पाटलांनी केलाय। तर त्याला दीपक साळुंखेंनी प्रत्युत्तर दिलंय। सरळच आरोप आहे दीपक साळुंखेचा। बुद्धिमत्ता जयाभाऊ गोरे ती दीपक साळुंखे सांगेल तसं ऐकायला लागला आणि सगळे बिघडायला लागले। माझं सोडाचा जिल्हा बिघडणार आहे, भाजपला दीपक असंघाशी संघ। दीपक साळुंखेच्या सहवासाचे परिणाम भाजपला दिसून येतील। येऊ द्या, येणार त्या सार्वत्रिक निवडणुका असू द्या, तुमचं कळलं तुम्हाला अशा वागण्याचे परिणाम काय आहे। शहाजीबापूच्या बाबतीत काय झालंय, शहाजीबापू विधानसभेच्या पराभवानंतर वैफल्यग्रस्त झालेला आहे। कदाचित शहाजीबापूला ह्या उद्याचा निकाल लागल्यानंतर वेड्याच्या हॉस्पिटलला दाखलसुद्धा करावं लागेल, एवढी दुर्दैवी परिस्थिती आहे। अशी कुणी छापेमारी करायचं काही कारणच नाही। आमचे पक्ष कार्यालयावर, निवडणुकीच्या पक्ष कार्यालयावर आमच्यावरही छापेमारी झाली। ही सगळी नाटकबाजी आहे। नाटक कंपनी बापूची फार मोठ्या प्रमाणावर आहे। पण आता इथून पुढच्या काळामध्ये बापूच्या कपाळाला गुलाल सोडून मातीसुद्धा कधी लागणार नाही। दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते। समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले। इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात। पुढे जाऊया। शहाजीबाबू बोलले आणि लगेच छापे पडले, यामध्ये शंका घेण्यासारखी स्थिती आहे असं शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर कोणी बोललं म्हणून कारवाई होत नाही असं भाजप नेते बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे। याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे। निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती। कोणीतरी तक्रार करतं, मग आयोगाला आपलं काम करावं लागतं, हे काही जाणीवपूर्वक होत नाही। तक्रारी होत राहतात, त्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न होतं नाही होत। त्यामुळं हे कोणी व्यक्तीने केलं असं नाही आहे। म्हणजे आमच्याकडून काही कोणाकडनं आम्ही असं आक्षेप करत नाही, ते काहीतरी तिथल्या लोकल लेवलला झालं असेल तर माहिती नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।